श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता कार्यक्रमामध्ये मी स्वाती महाळंक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतवर्षाला महान योद्धे, समाजधुरीण यांची उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. यामध्ये महिलाही मागे नाहीत. अशाच एका महान शासक, पराक्रमी योद्ध्या आणि अनेक सामाजिक सुधारणांच्या प्रवर्तक म्हणून गौरवानं उल्लेख करावा लागतो तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा. अनेक युद्धांमध्ये साहसी योद्ध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत युद्धाचं नेतृत्व करणाऱ्या, महिला सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्कांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या आणि प्रशासकीय कारभाराची नेटकी घडी बसवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर या लोकोत्तर नेतृत्व म्हणावे लागतील. यंदा अहिल्यादेवी होळकर यांची त्रिजन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत. या निमित्तानं राज्य शासनानं अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आणि अहिल्यादेवी होळकर यांचे मातुल घराण्याकडून वंशज असलेले प्राध्यापक राम शिंदे. शिंदेसाहेब नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिंदेसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीच्या अनुषंगाने आज तुमच्याकडून जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. अहिल्यादेवी स्वतः उत्तम प्रशासक होत्या. तुम्ही स्वतः सुद्धा शासनामध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडता आहात. तर अहिल्यादेवी होळकरांचा तुम्हाला विशेष भावणारा गुण कुठला? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म श्री क्षेत्र चोंडी, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर येथे झाला. आणि विशेष म्हणजे आज देखील आपण 300 वर्षानंतर ज्यावेळेस पाहतो स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये, आजही महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण आपण म्हणतो, परंतु त्यांनी स्वकर्तृत्वावरती माळवा प्रांताची मल्हारराव होळकरांच्या नंतर स्वीकारलेली जबाबदारी, देश धर्म याला दिलेलं प्रथम प्राधान्य, अनेक मंदिराचा जीर्णोद्धार, संवर्धन अशा प्रकारचं त्यांनी काम केलं की जे आज तागायत लोकांच्या समोर आदर्श म्हणून आपण जे पाहतोय. म्हणून एका महिलेनी एवढं मोठं कार्य करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये त्यांच्या नावाच्या संदर्भामध्ये एक चांगलं नाव आहे. एक चांगलं कर्तृत्व त्यांच्या कालखंडामध्ये केलं. लोककल्याणकारी आणि लोकहिताचे कामं, योग्य ते प्रशासन आणि न्याय निवडाचं काम देखील त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलं आणि ते आज तुमच्या आमच्या समोर आदर्श म्हणून आपण त्याचा पाठपुरावा करतो. या त्रिजन्मशताब्दीच्या निमित्ताने राज्य मंत्रिमंडळाची बैठकही चौंडीला झाली. त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत. तर त्याविषयी पण थोडी माहिती आम्हाला हवी आहे. तर चौंडीच्या विकासासाठी काय काय योजना आहे याच्यामध्ये? श्री क्षेत्र चोंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची त्रिजन्मशताब्दी आपण यावर्षी 31 मेला होते. त्या पार्श्वभूमीवरती आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री मी यांना विनंती केली की अहिल्यादेवींना वंदन करण्यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक चोंडी येथे झाली पाहिजे. त्यांनी तत्काळ तत्वता त्यासाठी मान्यता दिली आणि आता ती 6 मे रोजी ती मंत्रिपरिषदेची बैठक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये, अतिशय सुनियोजन आणि लोकांनी सगळ्यांनी स्तुती केली अशा पद्धतीचे एका स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये आणि महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एका छोट्या गावामध्ये पार पडलेली ही मंत्रिपरिषदेची बैठक आहे. आणि निश्चितच त्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिपरिषदेच्या सदस्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतले. तो म्हणजे कोल्हापूर देवीच्या विकास आराखड्याचा निर्णय असेल, माहूर देवचा विकास आराखड्याचा निर्णय असेल, त्याचबरोबर अष्टविनायकाच्या संदर्भामधले असेल, जवळपास 5,000 कोटीपेक्षा जास्त किमतीला मान्यता दिली आणि चोंडीचा देखील 681 कोटी रुपये देऊन त्या तीर्थस्थळाचा देखील विकास करण्याचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे जाहीर केलं की हा असं तीर्थस्थळ असेल की जे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये त्याचा चांगल्या पद्धतीनं उल्लेख होईल आणि अहिल्यादेवींचं कार्य संपूर्ण देशभरात आहे याच्या माध्यमातून प्रतिबिंबित होईल. म्हणून अशा प्रकारचा एक विकास आराखडा मी गेले 4-5 महिन्यापासून तयार करत होतो आणि हायपॉवर कमिटी असेल, शिखर परिषद असेल, मंत्री परिषद असेल, त्यांनी अंतिमता मान्यता देऊन 6 मे रोजी 681 कोटी रुपयाला त्याची मान्यता दिली. तातडीने आता त्याचे डिटेल्स होतील, टेंडर्स निघतील आणि कामाला देखील सुरुवात करायची आहे आपल्याला. आणि म्हणून मंत्री परिषदेचं या निमित्तानं एका चांगल्या कामासाठी वेळ देऊन अख्खं मंत्रिमंडळ चोंडीमध्ये उपस्थित राहिलं. मी देखील त्यांचं अतिशय मनोभावे स्वागत केलेलं आहे.
पण आता चौंडीला तुम्ही जे केलेलं आहे ते अहिल्यादेवींच्या राजवाड्याचं शिल्प आणि त्यांचा पुतळा अशा पद्धतीने एक उद्यान छान विकसित केलेलं आहे. पण त्या बरोबरीने त्यांचं वस्तू संग्रहालय किंवा त्यांनी जे प्रकल्प राबवले, तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला, घाट बांधले, अशा पद्धतीची कामं आहेत, त्याची माहिती देणारं काही संग्रहालय वगैरे अशा पद्धतीची काही योजना आहे का त्याच्यात? निश्चित आपण म्हणताय ते योग्य आहे. त्याच्या डिटेल्समध्ये जे जन्मस्थळ आहे त्याचं संवर्धन करणं, चांगल्या पद्धतीचं बांधणं. तिथे 3 मंदिर आहेत, एक अहिल्याश्वराचं आहे, एक चौंडेश्वरीचं आहे आणि एक महादेवाचं मंदिर देखील आहे. हे तिन्ही मंदिर देखील जतन करण्याची आवश्यकता आहे. आणि 70 एकरमध्ये हा जो विकास होणार आहे तो 70 एकरामध्ये अखंड हिंदुस्थानचा नकाशा देखील तिथं निर्मिती केला जाणार आहे. त्याचबरोबर लेझर शो असेल आणि लेझर शोच्या माध्यमातून देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देशभरामध्ये कुठं कुठं कार्य केलेत ते देखील त्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे. त्याचबरोबर एक आयलँड, सिना नदीमध्ये एक आयलँड तयार झालेलं आहे नॅचरल, त्याच्यावरती एक स्टॅच्यू उभारायचा आहे आणि त्या स्टॅच्यू उभारत असताना आपलं स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने झालंय तेवढा तर नाहीये, पण त्या पद्धतीनं आपल्याला तिथं ते निर्माण करायचं आहे. आणि त्याचबरोबर त्या तीर्थक्षेत्राला जोडणारे रस्ते असतील, ते बुडीत बंधारे असतील, सातत्याने तिथं पाणी राहिलं पाहिजे, आलेल्या लोकांना तीर्थस्थळाला भेट दिली हेही जाणवलं पाहिजे, लोकांच्या भेटीही वाढल्या पाहिजेत. आणि निश्चितच अशा पद्धतीनं आपण जे म्हणला की त्यांच्या कार्यकालखंडामधले जे काही चित्रफित दाखवणे असेल, तिथं भक्तगणांना राहण्याची व्यवस्था असेल, एखादा ऑडिटोरियम हॉल असेल, पार्किंगची व्यवस्था असतील, त्याचबरोबर अहिल्यादेवींच्या कालखंडामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जे जे काही त्यांनी निर्माण केलेलं आहे ते देखील आपण एकाच ठिकाणी निर्माण करण्याचा देखील त्यामध्ये प्रयत्न करत आहोत. अरे वा. ह्या निमित्ताने ई गव्हर्नन्स बद्दलचं एक अभियान राबवलं जाणार आहे प्रभावीपणे, असं पण जाहीर केलेलं आहे. तर हे नेमकं काय आहे? म्हणजे ई गव्हर्नन्स आपण जनरली शासकीय कामकाजामध्ये हे करतो की ती कामं लवकर व्हावीत, की अनेक वेळेला सरकारी नियम, अटी, शर्ती या सगळ्याची पूर्तता करताना सर्वसामान्य माणसाला नाकी नऊ येतात. तर हे सगळं लवकर व्हावं ह्यासाठी हे सुशासन आपण वापरतो. तर ह्याच्यामध्ये ई गव्हर्नन्स कशा पद्धतीने तुम्ही अभियान राबवणार आहात? म्हणजे ई गव्हर्नन्सची जी संकल्पना आहे त्या संदर्भामध्ये एक अहिल्यादेवींचा जो लोगो आहे तो सर्व शासकीय कामकाजामध्ये त्याचा वापर करावा अशा पद्धतीचे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेमध्ये त्याची अनाउन्समेंट केलेलं आहे. आणि ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून जे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या कालखंडामध्ये जे चांगल्या पद्धतीचं कार्य केलं ते आज देखील आपल्याला त्याचं रेफरन्स आणि त्या माध्यमातून करायची आवश्यकता आहे. यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी ई गव्हर्नन्समध्ये देखील चांगल्या पद्धतीचे सर्व कामं करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची त्रिजन्मशताब्दीच्या निमित्तानं त्याला देखील प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून हे काम करण्याची देखील निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीने ते काम होणार आहे. अहिल्यादेवींनी महिला सक्षमीकरणासाठी पण खूप प्रयत्न केले आणि ते लक्षात घेऊनच ह्याच्यातही आपण आदिशक्ती अभियान जाहीर केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी म्हणजे काय अभिप्रेत आहे, काय काय करणार आहात तुम्ही? योजना कुठल्या आहेत शासनाच्या विचाराधीन? मला असं वाटतं की महिलांच्या संदर्भामध्ये तर अनेक शासनाने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने योजना आणलेल्या आहेत. त्याला स्ट्रेंथन करणं आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं त्यासाठी नाव देणं, मग जलसंवर्धन असेल, झाडं लावणं असेल, महिलांना एखाद्या नवोदित व्यवसायामध्ये उतरल्याच्या नंतर सरकारने त्याच्यासाठी मदत करणं असेल आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या ज्या पद्धतीचं नाव आहे, ज्या पद्धतीनं कार्य केलंय त्याच पद्धतीनं महिलांच्या पाठीशी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील उभा राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देऊन पुढं मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून मंत्रिपरिषदेने निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं निर्णय घेत असताना फक्त बोलून चालणार नाही तर प्रत्यक्षात कृती करावी लागेल. म्हणून साठी मंत्रिपरिषद आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असे निर्णय घेतलेले आहेत की जेणेकरून त्रिजन्मशताब्दी वर्षामध्ये महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या संदर्भामध्ये सर्व त्याची माहिती मिळाली पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे आणि त्यांचं भविष्य देखील चांगलं झालं पाहिजे. अशा दृष्टिकोनातून ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून देखील प्रयत्न सरकार हे करणार आहे. म्हणजे एकूण महिलांमध्ये त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल व्हावा या दृष्टीने जाणीव जागृती करायला जे जे काही करावं लागेल ते सगळं ह्याच्यामध्ये तुम्ही गृहीत धरलेलं आहे. अहिल्यादेवी होळकरांचा एक महत्वाचा पैलू किंवा त्यांचं
कार्य म्हणायला लागेल ते म्हणजे देवस्थानांचा जीर्णोद्धार केला त्यांनी. अनेक ठिकाणी नद्यांवरती घाट बांधले. तर ह्याही योजनांमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या जाहीर केल्या चौंडीच्या बैठकीनंतर, त्याच्यामध्ये देवस्थानांच्या जीर्णोद्धारासाठी आणि विकासासाठी मोठी तरतूद केलेली आहे. तर कुठली कुठली म्हणजे देवस्थानं याच्यात गृहीत धरलेली आहेत आपण? त्या 6 मेच्या मंत्रिपरिषदेमध्ये कोल्हापूरचा, माहूरगडचा, अष्टविनायकाचा, त्याचबरोबर तुळजापूरचा, असे सगळे देवस्थानं घेतलेले आहेत आणि त्यांचा विकास करायच्या दृष्टिकोनातून 5,000 कोटीपेक्षा जास्त तरतूद त्या दिवशीच्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या प्रेसमध्ये हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळं शेवटी आपला जे काही राज्य आहे, आपला काही जे देश आहे, त्यामुळं हिंदू संस्कृती आपण जोपासणारे आहोत, हिंदू आहोत, बहुसंख्येने हिंदू आहोत आणि त्यामुळं आपली अपार श्रद्धा आणि निष्ठा देवतांच्या वरती असते. आपण सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आशीर्वाद आई तुळजाभवानींनी दिले. म्हणजे एवढा मोठा अनेक वर्षानुवर्षाचा इतिहास आहे. त्याच्यामुळे आपली जी काही प्रेरणा स्रोत आहेत, आपल्याला जिथून काही तिथून पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, ती हे मंदिरं जोपासली पाहिजे, ही संस्कृती जोपासली पाहिजे. या संस्कृतीचं अनुकरण भविष्यातल्या पिढीने देखील केलं पाहिजे. त्यामुळं जे मंदिरं त्या कालखंडामध्ये उभारली होती, ते मंदिरं त्यावेळची लोकसंख्या आणि आता आवश्यकता भासत असलेली ती मंदिर परिसर आणि तो विकास आराखडा आणि मग त्या अनुषंगिक बाबीचा जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करावं लागेल. आपण आता पाहतो की विश्वनाथाचं मंदिर जे काशीला आहे, तिथे देखील माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काशी कॉरिडॉर म्हणून डेव्हलप केलं. त्याचबरोबर उज्जैनचं महाकालेश्वरचं देखील कॉरिडॉर म्हणून डेव्हलप करताय. आता ते याचं पण करतायत, सोरटी सोमनाथांचं देखील करतायत. आणि मग अशा पद्धतीने शेवटी आपण कोणाला तरी मानतो, कुठेतरी श्रद्धा आहे, या भूमिकेतून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील हा मोठा विकास आराखडा आणलेला आहे आणि शेवटी आपल्या सर्वांचं ते श्रद्धास्थान आहे, सगळी श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे तो विकास करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला आहे. फक्त एकच म्हणजे त्याच्यात मला आणखी विचारायला आवडेल तुम्हाला की ह्या सगळ्या आराखड्यांना म्हणजे ही कामं कधी सुरू होणार आणि ह्याला काही कालबद्ध आराखडा म्हणून काही निश्चिती दिलेली आहे का की किती काळात ही करावीत? कारण आपण जो उल्लेख केलात माननीय पंतप्रधानांनी केलेल्या योजनांचा किंवा विकास कामांचा, ती फार सुनियोजित पद्धतीने आणि ठराविक काळामध्ये ती कामं पूर्ण झाली, म्हणून त्याचा महत्व आणखी वाढलं. म्हणजे वर्षानुवर्ष कामं रेंगाळत राहिली तर मग त्याला तितकं त्याचा उपयुक्तता पण त्या दृष्टीने कमी होत जाते, कारण वेळ बदलत जातो, परिस्थिती बदलत जाते. याच्यामध्ये काही असा कालबद्ध आराखडा आहे का केलेला? मला वाटतं माननीय देवेंद्रजी फडणवीस हे दूरदृष्टिकोन असलेलं नेतृत्व आहे. होय, आपण पाहिलं असेल की आता पुण्यामध्ये देखील मेट्रो की सगळे लोक सांगायचे की खूप कंजेशन होतं, खूप ट्रॅफिक जाम होतं, पण ट्रान्सपोर्टेशनच्या कुठल्याही व्यवस्था निर्माण करण्याचं कोणीही धाडस दाखवलं नाही. परंतु माननीय 14 ते 19 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे मेट्रो झालेत. त्याच नंतर मुंबईमध्ये मेट्रो झाल्यात, भुयारी मेट्रो आल्यात, काही इलेव्हेटेड मेट्रो झाल्या, समृद्धी मार्ग आला आणि म्हणून आता देखील मिसिंग लेनच्या मध्ये देखील लोणावळा खंडाळाची लाईन होते. आणि म्हणून जी लोकांना अडचण होते त्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे एक नाव असं आहे की लोकांना सुव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात. मला असं वाटतं की ह्या देवस्थानच्या विकास आराखड्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी अतिशय नीटनाटका हा प्लॅन केलाय, त्याला मंजुरी दिलेली आहे. तातडीने याच्या बैठका देखील पार पडतील, त्याचे डिटेल्स होईल, टेक्निकल त्याच्यामध्ये सँक्शन्स होतील, टेंडर निघतील आणि प्रत्यक्षात कामाला देखील सुरुवात होईल. आपण महत्वाचा प्रश्न विचारलाय की नेमकं हे कालबद्ध वेळेत जर पूर्ण झाला तरच त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं दूरदृष्टिकोन नेतृत्व आहे की त्यासाठी परिपूर्ण विचारांतीच घेतलेला हा निर्णय आणि माझ्यासारखा व्यक्ती एक वरिष्ठ पदावर बसलेला आहे. त्यामुळे चोंडीचं जर सांगायचं झालं तर मी सभापती म्हणून जरी काम करत असलो तरी माझं भाग्य मी समजतो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ज्या परिवारात जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला, म्हणजे मी भाग्यवान आहे. आणि म्हणून आता हे माझ्या हाताने जर चांगलं एवढं कार्य घडणार असेल
तर माझ्या कामातून मी काही वेळ दिला पाहिजे, यासाठी मी पाठपुरावा केला पाहिजे. आणि मग सभापती झाल्याच्या नंतर निरंतर आणि सातत्यानं हा विकास आराखडा मी निर्मिती केला, त्याच्यापुढे मंत्रिमंडळापुढे देखील त्याची मान्यता घेतली. त्यामुळे माझं देखील कर्तव्य हे ठरतं. म्हणून वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी जे आहेत की जिथं हे विकास आराखडे मंजूर केले, त्यांचं देखील कर्तव्य ठरतं. एकदा शासनाने मंजूर केल्याच्या नंतर ते मंजूर झालेली कामं प्रत्यक्षात कृतीत आणणं आणि ते परिपूर्ण करणं हे तिथल्या लोकप्रतिनिधीचं देखील काम आहे. आता श्री क्षेत्र चोंडीचं काम हे माझं कर्तव्य आहे. आता शासनाची मंजुरी मिळाली, आता मी फॉलोअप करायला कसलाही कमी पडणार नाही. आणि जर अडचण आली तर माननीय मुख्यमंत्री महोदय ठामपणे माझ्या पाठीशी उभा राहतील आणि लवकरात लवकर हा विकास आराखडा पूर्ण करावा, ही माझी धारणा आहे आणि ते मी पूर्ण करेल. वा, ह्या सगळ्या योजना जाहीर करताना एक महत्वाचं लक्षात येतं ते असं की समाजातल्या प्रत्येक घटकासाठी त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकाचा भाविक म्हणून जसा विचार केलेला आहे, तसा एक ग्राहक म्हणून आपण कामं करायला जातो तेव्हा वेळ कमी लागावा यासाठी ई गव्हर्नन्सचा पण विचार केलेला आहे, महिलांचा विचार केला आहे, तसा विद्यार्थ्यांचा पण केलेला आहे. मला वाटतं वसतिगृह वगैरे अशा काही योजना त्यांच्यासाठी याच्यामध्ये विचार केलेला आहे, ठरवलेल्या आहेत. आता तसं म्हणलं तर वसतिगृहाचं पण आपल्याकडे अनेक योजना आहेत. म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वेगळी आहेत, माजी सैनिकांच्या मुलांसाठी वेगळी आहेत. ह्याच्यामध्ये कुठले विद्यार्थी गृहीत धरलेले आहेत तुम्ही? आता हे धनगर समाजाच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील आता ही वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मंत्रिपरिषदेमध्ये निर्णय झाला आणि त्या दृष्टिकोनातून आता सरकार रचना देखील करते आणि ते देखील पूर्ण होते. शेवटी जे काही ऊन वारा पाऊस याची जर कुठलीही चिंता न करता आपलं काम करतायत आणि जो काही विकास व्हायचा आहे तो सगळा समतोल आणि समांतर झाल्याशिवाय तो विकास होऊ शकत नाही. खऱ्या अर्थानं 75 वर्ष संविधानाला परिपूर्ण करत असताना कोणताही घटक या विकासापासून वंचित राहू नये हाच दृष्टिकोन ठेवून जे धनगर समाजाची माणसं सातत्यानं आपलं गाव सोडून त्यांना कसलीही फॅसिलिटी सुविधा मिळत नाही आणि म्हणून त्यांना देखील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या मंत्रिपरिषदेने निर्णय घेतला की त्यांना देखील हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून द्यायची आणि त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. अरे वा, म्हणजे आता आपण सुरुवातीलाही बोललो त्याप्रमाणे अहिल्यादेवी होळकरांचे अनेक गुण किंवा मूल्य त्यांची ही आजच्या काळामध्ये पण संयुक्तिक आहेत. तुम्ही स्वतः सुद्धा शासनामध्ये काम करता आहात, लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही स्वतः त्यांचं कुठले गुण आचरण्याचा प्रयत्न करता व्यक्तिगत जीवनामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा, किंवा आता तुम्ही सभापती म्हणून इतक्या महत्वाच्या पदावर काम पार पाडता आहात, तर त्यांचा कुठला गुण तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये महत्वाचा वाटतो आणि आवर्जून तो पाळला पाहिजे किंवा आत्मसात केला पाहिजे असं वाटतं? अहिल्यादेवी ह्या न्यायप्रविष्ट होत्या, अहिल्यादेवी लोककल्याणकारी होत्या, अहिल्यादेवी खूप दयाळू होत्या आणि अहिल्यादेवी खूप कडक प्रशासनातले निर्णय घेणाऱ्या देखील होत्या. आणि मला वाटतं की त्यांचं शेवटी मोठं योगदान आहे आणि मोठी व्यक्ती आहे. त्यांच्यासारखं मला जमू शकत नाही, परंतु मी तसा प्रयत्न करतोय की अहिल्यादेवींच्या नावाप्रमाणे आपण त्या परिवारात जन्म घेतलाय तर थोडं बहुत आपल्या वाट्याला आलेलं काम आणि तो जनतेच्या प्रती आपण त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, राहिलं पाहिजे, लोकांना त्याच्यापासून त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे अहिल्यादेवींचं ओव्हरऑल सगळं जर आपण जीवनपटातलं जर पाहिलं की त्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये घरातले जवळपास सर्व सदस्य गेल्यानंतर देखील त्या डगमगल्या नाहीत आणि त्यांनी जनतेच्या हितासाठी काम आपलं सगळं जीवन व्यतीत केलं. आणि म्हणून एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे शेवटी व्यक्ती देखील एकदा तुम्हाला मोठेपण प्राप्त झाल्याच्या नंतर आपण फक्त आपल्या घरातल्याच माणसांचे असत नाहीत हे देखील अहिल्यादेवींनी सिद्ध करून दाखवलं. आणि म्हणून निश्चित स्वरूपामध्ये लोकांच्या मनामध्ये देखील हीच भावना असते की मी कितीही मोठ्या पदावर गेलो तरी मी सर्वसामान्य लोकांना उत्तरदायी आहे. आणि म्हणून आता देखील मी माझ्या 2 जनसंपर्क कार्यालयात भेटी दिल्या, प्रचंड गर्दी होती. त्यामुळे लोकांना वाटतं की आपल्याला एंटरटेन केलं पाहिजे, आपलं ऐकून घेतलं पाहिजे, आमच्या कामात रस निर्माण केला पाहिजे. आणि म्हणून अहिल्यादेवींचं जीवन चरित्र सातत्याने असंच राहिले. कितीही वाईट प्रसंग आले तरी त्यांनी त्याच्यावरती मात केलेली आहे. अशा प्रकारचं त्यांचं आणि समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी त्यांनी कायम अधोरेखित केली, दाखवून. शेवटी त्यांचं जर चरित्र पाहिलं तर त्या एका पांढऱ्या कपड्याच्या गादीवरती असे स्वतः बसून राहायचे
आणि तिथून सगळा महेश्वरवरून कारभार बघायचा. परंतु आज देखील आपण 17व्या शतकातली त्यांनी केलेली कामं आज देखील सुस्थितीत आहेत, चांगल्या स्थितीत आहेत. आणि त्यांनी म्हणून लोकांना धर्म आणि राष्ट्राच्या प्रती किती मला वाटत नाही दुसरं कोणी एवढ्या पद्धतीने केलं. आणि म्हणून कटिबद्धता एवढ्या मोठ्या पद्धतीने. मी परवा बिहारमध्ये गयामध्ये गेलो होतो की जे आपल्या देशामध्ये पिंडदान करण्याचं सर्वश्रेष्ठ जर स्थान कोणचं असेल तर ते गया आहे. आणि मी तिथं साहजिकच दर्शन घ्यायला गेलो तर तिथं दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर मलाही माहित नव्हतं की ते अहिल्यादेवींनी त्या मंदिराचं निर्माण केलं. असं देखील मला सांगण्यात आलं की प्रभू रामचंद्रांनी दशरथ राजाचं पिंडदान इथे केलं होतं म्हणून त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु त्या मंदिराची विष्णुपद मंदिराची निर्माण देखील पुनर्निर्माण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 1787 मध्ये केलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीचं जिथे जाईल तिथं अहिल्यादेवींचं कार्य आजही आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनसाठी थोडाफार का होईना आपण त्या मार्गावर आपण काम केलं पाहिजे हीच भावना आहे. त्याच्यामुळे जे अहिल्यादेवींचे गुण आहेत ते गुण सर्वांनीच अंगीकारले पाहिजे. त्यासाठी थोडे मी अंगीकार. या त्रिजन्म शताब्दीच्या निमित्ताने राष्ट्रीय पातळीवरही काही कार्यक्रम होण्याची शक्यता आहे असं आपण म्हटलात तर त्याच्याविषयी थोडंसं सांगा ना. मला असं वाटतं की त्रिजन्म शताब्दीच्या निमित्तानं आता मंत्री परिषदेची महाराष्ट्राची बैठक झाली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून जे महिलांचं फ्रंट आहे राष्ट्रसेविका समिती त्यांनी देखील चोंडीमध्ये राष्ट्रीय समितीची एक बैठक घेतलेली आहे. आणि ही चोंडीमध्ये मंत्री परिषदेची बैठक झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजींनी देखील दिल्लीमध्ये 36 राज्याची बैठक घेतलेली आहे. पूर्ण 36 राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संदर्भामध्ये त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये 36 राज्यामध्ये बैठका होणार आहेत. आपली देखील महाराष्ट्र राज्याची मुंबईला 15 तारखेला बैठक सुनियोजित केलेली आहे. पुन्हा त्याच्यानंतर जिल्ह्यामध्ये होणार आहेत. आणि म्हणून एकूणच अहिल्यादेवींचं कार्य हे संपूर्ण देशभरामध्ये होतं. आणि म्हणून त्यांना अभिवादन हे 31 मेला सर्वांनी करायचं आहे. आणि 21 मे ते 31 मे असा 10 दिवसाचा कार्यक्रम हा भारतीय जनता पार्टी असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल अशा पद्धतीने हा कार्यक्रम करणार आहेत. 8 जानेवारी 2025 रोजी मी ज्यावेळेस सभापती झाल्यानंतर माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना माझ्या कुटुंबियासमोर भेटवायला गेलो त्यावेळेसच मी चोंडीला यावर्षी त्रिजन्म शताब्दीच्या निमित्तानं आपण भेट द्यावी अशा प्रकारचं त्यांना मी विनंती केल्याच्या नंतर त्यांचं देखील पीएमओचं पत्र आमच्या अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालंय आणि त्यांनी सर्व माहिती घेतलेली आहे. अरे वा, फारच छान. तर श्रोते हो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षाचं औचित्य साधून राज्य शासनानं त्यांच्या जन्मस्थळी चौंडी इथं बैठक घेत अनेक महत्वाकांक्षी योजना जाहीर केल्या. त्यासाठी मोठी तरतूदही केलेली आहे. अहिल्यादेवी होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांनी भारतभरामध्ये अनेक हिंदू मंदिरं आणि नद्यांवरती घाट बांधले. एवढंच नाही तर लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरणही आखलं. प्रसिद्ध हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी द्वारका, काशी, उज्जैनी, नाशिक, परळी वैजनाथ अशा अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचं बांधकामही केलं. असा अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या अहिल्यादेवींचा आदर्श लक्षात घेऊन या योजना कार्यान्वित होतील अशी आशा करायला हरकत नाही. आणि शिंदेसाहेब, आपल्या व्यग्र दिनक्रमातनं वेळ काढून आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार.